होईल मुख्यमंत्री? मोदी सरकार. मोदी सरकार म्हणजे मोदी वापस मोदी यांचाच आपल्या तुम्हाला धान्य देत आहे मोदी. मोदी सरकार चांगलं करत. बहीण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भरभराटून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि हे सक्सेस होतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच होतील. लाडली बहीण योजनेचा फायदा झाला भेटला हो. आणि तुम्हाला काय वाटतं जर ही सरकार पुन्हा निवडून आली तर बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे जसं तुम्ही म्हणताय दारूबंदी त्याच्यावर करेल विचार? हो करतात. मोदीजी कसे वाटतात मोदीचे बी छान वाटतात. आणि एकनाथ शिंदे त्याचे बी छान वाटते. ते मुख्यमंत्री म्हणून चांगले वाटेल? हो. केलं या काम भारी आता पुढची तयारी असं म्हणत आपल्या महायुती सरकारने त्यांची निवडणुकीची तयारी चालू केलेली आहे आणि आज आपण आहोत मोदी स्टेडियमच्या इथे जिथे येणार आहेत माननीय श्री नरेंद्र मोदी येणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बरीच जनता आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत की त्यांचं काय मत आहे. तर तुमचं नाव काय आहे? माझं नाव अरुणाताई टोपलवाडा आहे. अच्छा, कुठून आहात तुम्ही? आम्ही इथं असरजन मधून आहे. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं यावेळेस कोण निवडून येईल आपल्या नांदेडमधून? नांदेड मधून तर मित्र पक्ष आहे आणि बीजेपी मधून म्हणलं तर खूपच बायका खुश आहेत कारण लाडकी बहीण लाडकी बहीण योजनामुळे लाडकी यावेळेस बहीण योजनेमुळे कारण बहीण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि भरभराटून आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि हे सक्सेस होतील. हो, पण लाडकी बहीण योजना सोडलं तर बाकीच्या कोणत्या अशा योजना वाटतात खूप तुम्हाला? योजना आहेत. लखपती दिदी योजना आहे, सिलेंडर मोफत आहेत, आज महिलांना एसटीला तिकीट मोफत झालेलं आहे, आपल्या आई वडिलांसाठी फुकट झालेलं आहे. म्हणजे खूपच योजना आहेत किंवा हे इलेक्शन पुरते योजना नाहीत, मागं पण खूप योजना निघालेल्या आहेत. बाल संगोपन योजना झालेली अजून आहे. म्हणजे असं सांगितलं आहे की निवडून आला तर 10 योजना आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, जाहीर केलेल्या आहेत की जी लाडकी बहीण योजना आहे त्याचं 1500च्या ऐवजी 2100 वगैरे तर याच्यामुळे महिलांचं जास्त कल राहील का यांच्याकडे? हो राहील, नक्कीच राहील. अच्छा, आपल्या नांदेडच्या विकासाबद्दल काय मत आहे तुम्हाला? भाजपा जर निवडून आली तर नांदेडचा विकास होईल का? कारण हो इतके दिवस 100% काँग्रेस होईल. होते. हो 100% होईल आणि कुणालाही वाटते आणि होईल पण नांदेडचा झालेला विकास. पण आहे, होईल पण प्रत्येकालाच वाटते आमचा नेता निवडून यावा त्याच्यासाठी आणि आम्ही आमच्या मोदीजींनी भावाशी बऱ्याच काही पाठीशी योजना आहे. आणलेल्या आहेत. अच्छा, हा रोड वगैरे आणि महिलांना मोफत तिकीट वगैरे वयश्री योजना वगैरे बरंच काही मोदीजींनी आणलेलं आहे आणि मोदीजींना पाहण्याची खूप पण उत्सुकता आहे. पाहायला गेलं तर जे महाराष्ट्रासाठी काम केलं त्याच्यामध्ये मराठवाड्याला खूप म्हणजे कमी गोष्टी भेटण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्यावर काय बोलू शकता तुम्ही? नाही सगळ्यांना सारख्याच सगळ्यांनाच भेटल्या. आता बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकांचा वेगळा असतो आणि सगळ्याच लाडक्या बहिणी खुश आहेत असं काही नाही. सांगण्याचा एक दृष्टिकोन वेगळा असतो पण प्रत्यक्षात तुम्हाला दिसेल की लाडक्या बहिणी काय आहेत आणि इथं दिसून जाईल. अच्छा, म्हणजे लाडकी बहीण योजनेमुळे सगळ्याच बहिणींचा जो पाठिंबा आहे तो आपल्या या महायुती सरकारला आहे. अजून तुमचं नाव काय? माझं नाव सदाशिव बुटले पाटील. अच्छा, तर तुम्हाला काय वाटतं भाजपा जर निवडून आली यावेळेस तर आपला नांदेडचा आणि महाराष्ट्राचा विकास होईल का? भरपूर होणारच आहे. कारण पहिला विकास झालेला आहे आणि आता त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. अच्छा, पण बघायला गेलं तर महाराष्ट्रामधून बऱ्याच योजना भाजपाने असं बाहेर घेऊन गेलेल्या आहे असं खूप जणांचं म्हणणं आहे. त्याच्याबद्दल काय म्हणू शकता? बऱ्याचशा गेलेल्या आहेत आणि बऱ्याचशा चालू बी आहेत ना, अच्छा. आणलेल्या आहेत ना. आता या महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेने लाडकी बहिणीची योजना आहे, अजून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविलेले आहेत, शाळेचे प्रश्न सोडविलेले आहेत. खूप असे विकास चालू आहे. आपल्या नांदेडमध्ये भाजपा निवडून आल्यावर विकास होईल का? कारण होईल. इतके दिवस आपल्या नांदेडमध्ये काँग्रेसचं सगळ्यात जास्त राज्य होतं आतापर्यंत. तरी बी भाजपच्या बी 1-2 सीटा होत्या आणि हो. आता आहेत आणि युती आहे ना, हा, युती सरकार सगळी आहे. महायुती आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्याचं मिळून सरकार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि एक आता गेली मागच्या वेळेला जी चूक झाली होती लोकसभेची ती यावेळेस जागा भरून काढील जनता. अच्छा, आणि तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यावेळेस कोण बनायला पाहिजे? एकनाथराव शिंदे त्यांचं काम कसं वाटतंय? चांगला आहे ना म्हणजे आणि युती आहे ना, सगळ्याच्या सहमतीने आहे ना. हा, हा. युती आहे त्याच्यामुळे आणि बऱ्याच म्हणजे महिला वर्गाचा जर कल तर एकनाथराव शिंदेकडेच आहे कारण की लाडली बहीण महिलांचा योजना- आणि पुरुषांचा बी आहे आणि शेतकऱ्यांचा बी आहे. पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की म्हणजे पूर्ण योजना ज्या आहेत त्या त्यांना सगळे भेटल्या. राहतात, काही थोडे भाव असे राहतात, काही तसे राहतात, पण सगळे खुश राहतात असं काही नाही. ते तर पण आहे. भरपूर खुश आहेत. चालेल. नांदेड जिल्हा तर सुखमय आहे आणि त्यात आता बळ मिळाले अशोक चव्हाण साहेबांमुळे. पुन्हा अजून बळ मिळालंय कारण एक हाती सत्ता अशोकरावमुळे राहत गेली काँग्रेसमध्ये, ती आता पलटली. यावेळेस ती जागा गेलेली आता भरून निघणार आहे. महागाईवर भाजपा निवडून आल्यावर काही करेल का? करणार कारण की अवश्य करणार. महागाई आणि बेरोजगारी हा सध्या खूप मोठा मुद्दा महागाईवर आहे. बी करणार आहे आणि देशहितासाठी आपल्याला त्याचीच गरज आहे आज. योगमय. ठीक आहे. तुमचं काय नाव आहे? मी ऑलरेडी मीडिया पत्रकार आहे. अच्छा मी इंडिया टीव्ही अच्छा. आत्ताचं जे सरकार आहे शिंदेचं सरकार, यांनी आजपर्यंत जेवढे योजना जाहीर केल्या
या वास्तवामध्ये पूर्णत्वात चालू केलेलं आहे. आणि तुम्ही हे म्हणता की जे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले, तुम्ही जर यादी काढली तर उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनीच मंजुऱ्या दिलेल्या काही उद्योगांना. जे पूर्वी मंजूर दिलेले उद्योग आहेत ते गुजरातमध्ये गेले. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. तुम्ही बघा रस्ते विकासमध्ये नॅशनल हायवे तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्रातच नाही भारतामध्ये कुठेही जा, एवढे सुंदर रस्ते झालेले खेड्यापाड्यापर्यंत की दवाखाने झालेले, ज्या प्राथमिक सुविधा आहेत, लाईट आहे, पाणी आहे, आपण जर फिरलो तर आपल्याला सगळं दिसतं. आणि महाराष्ट्रामध्ये सध्या युतीची खूप गरज आहे. कशामुळं तर मोदी साहेब हे केंद्रावर असल्यामुळं निधीची कमतरता पडणार. दुसरे जर कोणी इथं निवडून आले तर तुम्हाला निधी 1 रुपया मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि नंतर आलेले अजित पवार साहेब हे अशी त्रयमूर्ती आहे की ते जर तिथं मोदी साहेबांच्या समोर गेले आणि त्यांना जर विषय मांडला की साहेब आम्हाला हे पाहिजे तर ते देणार म्हणजे देणार. असं हे हक्काचं व्यासपीठ आहे, हे म्हणजे युतीचं सरकार. मला नम्र विनंती करायची की याच पक्षाला मतदान करा असं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी पत्रकार आहे. परंतु विकास पाहून त्याचा अभ्यास करून आपण बिलकुल त्याच्यावर शिक्कामोर्तब करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे